कर्नाटकातल्या गदगमधील शांतीदुर्ग ज्वेलर्स या दुकानात बुधवारी पहाटे चोरी झाली आहे. चोरट्यानं दुकानातून 19 किलो चांदी, 70 ग्रॅम सोनं, चांदीचा मुलामा दिलेले दागिने, मौल्यवान खड्यांसह इतर दागिने लंपास केलेत. कर्नाटक पोलिसात या चोरीची नोंद झाली आहे. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय. हा चोरटा बेळगाव मार्गे कोल्हापूर ते पुणे असा प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणातील अहमदाबादमधील महम्मद हुसेन हा हुबळी मुंबई बसमधून मुंबईला चालला असता कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधला. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस प्रमुखांनी पेठवडगाव पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, उपनिरीक्षक माधव डिगोळे, सहाय्यक फौजदार आबा गुंडनके, महेश गायकवाड आदींनी किनी टोल नाक्यावर सापळा रचला. यावेळी कर्नाटक परिवहनची बस येताच ती रोखण्यात आली. या बसमधील संशयित हुसैन याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील 80 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. त्यानंतर संशयिताला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.